समजा संसदेत बहुमत असलेलं सरकार म्हणत असेल आम्हाला संविधानातील अमुक एक नियम बदलायचा आहे, तर प्रश्न असा आहे, सरकारकडे बहुमत आहे म्हणून संविधान सहज बदलता येतं का? तर नाही. आणि इथेच भारतीय संविधानाची खरी ताकद समोर येते. कारण संविधान हे एखाद्या साध्या कायद्यासारखं नाही. सामान्य कायदा संसदेत ठराविक प्रक्रियेतून बदलता येतो, पण संविधान बदलताना संसदेलाच संविधानाने दिलेल्या विशेष प्रक्रियेचं पालन करावं लागतं. आणि काही मूलभूत बाबतीत तर संसदेला राज्यांचीही साथ घ्यावी लागते. पण एवढ्यावरच गोष्ट संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाने संसदेलाही एक मर्यादा घालून दिली आहे. ती म्हणजे बेसिक स्ट्रक्चर, अर्थात संविधानाची मूलभूत रचना. संविधान बदलणे इतकं कठीण का आहे? संसदेला किती अधिकार आहेत? राज्यांची भूमिका काय? आणि सर्वात महत्वाचं, संसदेला संविधानातील काही मूलभूत गोष्टी कायमच्या बदलता येतात का? आजच्या थेट वार्ताच्या सखोल विश्लेषणामध्ये हेच समजून घेऊया. सत्ता बदलते, चेहरे बदलतात, काळही बदलत जातो, पण संविधानाचा पाया टिकला तरच लोकशाहीचा दीप जळत राहतो. संविधान म्हणजे साधा कायदा नाही. भारतामध्ये संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे, पण संसद म्हणजे संविधानापेक्षा वरची संस्था नाही. भारतीय राज्यव्यवस्थेचा पाया संविधान आहे. संसद, सरकार, न्यायपालिका, निवडणूक व्यवस्था, केंद्र राज्य संबंध, नागरिकांचे अधिकार या सगळ्यांना संविधान दिशा देतं. म्हणूनच संविधान बदलण्याची प्रक्रिया अशी ठेवण्यात आली आहे, तत्कालीन राजकीय बहुमताच्या जोरावर देशाच्या मूलभूत व्यवस्थेत सहज बदल करता येऊ नये यासाठी संविधानाच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती प्रक्रिया दिली आहे. मग संविधान बदलता येत नाही का? इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. संविधान बदलता येतं. भारतीय संविधान हे बदलासाठी पूर्णपणे बंद केलेले दस्तऐवज नाही. देश बदलतो, समाज बदलतो, अर्थव्यवस्था बदलते, तंत्रज्ञान बदलतं, नवीन समस्या निर्माण होतात. म्हणून संविधानातही आवश्यकतेनुसार बदल करण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यालाच म्हणतात घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. मात्र प्रश्न आहे, घटना दुरुस्ती करायची कशी? कलम 368 काय सांगतं? घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं जातं. विशेष म्हणजे ते विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हींपैकी कोणत्याही सभागृहात मांडता येतं. पण त्याला साधं बहुमत पुरेसं नसतं. दोन्ही सभागृहांनी ते विधेयक स्वतंत्रपणे मंजूर करावं लागतं आणि त्यासाठी विशेष बहुमत आवश्यक असतं. म्हणजे संपूर्ण सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतासोबत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 बहुमत. हे दोन्ही निकष महत्वाचे आहेत. म्हणजे फक्त आज सभागृहात आमचे जास्त खासदार आहेत म्हणून संविधान बदलू असं चालत नाही. इतकंच नाही तर काही बदलांसाठी राज्यांचीही संमती लागते. आता इथे संविधानाची आणखी एक महत्वाची सुरक्षा व्यवस्था आहे. सगळ्या घटना दुरुस्त्यांसाठी राज्याची संमती आवश्यक नसते, पण काही विशिष्ट विषयांमध्ये, उदाहरणार्थ केंद्र आणि राज्यांमधील अधिकार संबंध, संसदेत राज्यांचं प्रतिनिधित्व, 7वी अनुसूचीतील काही बाबी आणि स्वतः कलम 368 यांसारख्या विषयामध्ये बदल करायचा असेल तर संसदेत विशेष बहुमताने विधेयक मंजूर झाल्यानंतर किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता असणे आवश्यक असते. याचा अर्थ काय? भारत हा केवळ केंद्राचा देश नाही, तो संघ राज्यात्मक रचनेवर आधारित देश आहे. म्हणून केंद्राच्या निर्णयामुळे राज्यांच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होत असेल तर राज्यांना ही प्रक्रियेत स्थान दिलं जातं. बरं, राष्ट्रपतीची भूमिका काय? दोन्ही सभागृहांनी घटना दुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर ज्या बाबतीत राज्यांची मान्यता आवश्यक असेल ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. संविधानाच्या कलम 368 नुसार राष्ट्रपतींनी त्याला संमती द्यायची असते. म्हणजे राष्ट्रपतींची भूमिका या टप्प्यावर सामान्य विधेयकापेक्षा वेगळी आहे. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. समजा
एखाद्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, लोकसभेत बहुमत आहे, राज्यसभेतही आवश्यक तिथे बहुमत मिळालं, काही बाबतीत राज्यांचीही मान्यता मिळाली, तर आता संसदेला संविधानात काही बदल करता येईल का? उत्तर आहे नाही. आणि इथे येतो भारतीय संविधानाच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा न्यायालयीन सिद्धांत, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. केशवानंद भारती प्रकरण 24 एप्रिल 1973. भारतीय घटनात्मक इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांच्या घटनापीठाने संसदेला संविधान दुरुस्तीचा व्यापक अधिकार मान्य केला. पण त्याच वेळी एक अत्यंत महत्वाची मर्यादा स्पष्ट झाली. संसद संविधानाची मूलभूत रचना नष्ट करू शकत नाही. यालाच पुढे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन म्हटलं गेलं. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? इथे एक महत्वाची गोष्ट आहे. संविधानाच्या मजकुरात बेसिक स्ट्रक्चरची एक पूर्ण आणि अंतिम यादी दिलेली असते. हा सिद्धांत न्यायालयीन निर्णयांमधून विकसित झाला. यामध्ये संविधानाची सर्वोच्चता, लोकशाही व्यवस्था, कायद्याचं राज्य, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनरावलोकन, सत्ता विभाजन आणि इतर मूलभूत घटनात्मक तत्वांचा समावेश असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमधून स्पष्ट झालं आहे. म्हणजे संसद संविधानात बदल करू शकते, पण संविधानाची मूलभूत ओळखच नष्ट करू शकत नाही. यामागचा विचार काय? आता एक साधं उदाहरण घेऊ. समजा देशात सरकारकडे 90% बहुमत आलं आणि ते सरकार म्हणालं आता पुढच्या निवडणुका होणार नाहीत, किंवा न्यायपालिका स्वतंत्र राहणार नाही, किंवा संविधानापेक्षा संसद सर्वोच्च असेल, तर फक्त बहुमताच्या जोरावर लोकशाहीची मूलभूत रचनाच बदलता येईल का? भारतीय घटनात्मक व्यवस्थेचे उत्तर आहे नाही. कारण लोकशाहीमध्ये बहुमत महत्वाचं आहे, पण बहुमतावरही संविधानाची मर्यादा असते. यालाच घटनात्मक लोकशाही म्हणता येईल. संविधान बदलणं कठीण का ठेवलं? यामागे एक मूलभूत कारण आहे, स्थैर्य आणि बदल यांच्यात संतुलन. जर संविधान बदलणं खूप सोपं असतं तर प्रत्येक नवीन सरकार आपल्या राजकीय सोयीनुसार घटनात्मक नियम बदलू शकतं. आणि जर संविधान बदलणं अजिबात शक्य नसतं तर बदलत्या समाजानुसार देशाची व्यवस्था विकसित होऊ शकली नसती. म्हणून भारतीय संविधानाने मधला मार्ग स्वीकारला, बदलाची दारं उघडी ठेवली, पण ती दारं उघडण्यासाठी मजबूत घटनात्मक प्रक्रिया ठेवली. संसद शक्तिशाली आहे की सर्वोच्च न्यायालय? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण सर्वोच्च न्यायालयाला त्या दुरुस्तीची घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार आहे. विशेषतः ती दुरुस्ती संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का देते का, हा प्रश्न न्यायालय तपासू शकते. यामुळे एक प्रकारचा संस्थात्मक समतोल तयार होतो. संसद कायदे करते, सरकार त्याची अंमलबजावणी करते, न्यायपालिका संविधानाच्या चौकटीत त्याची तपासणी करते, आणि या सर्वाच्या वर संविधान. म्हणूनच संविधान बदलणं कठीण आहे. आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. संविधान बदलणं कठीण आहे, कारण संविधान बदलण्यासाठी फक्त राजकीय इच्छा पुरेशी नाही, विशेष बहुमत लागतं, दोन्ही सभागृहांची मंजुरी लागते, काही विषयांमध्ये किमान निम्म्या राज्यांची मान्यता लागते, आणि सर्वात महत्वाचं, घटना दुरुस्ती संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का देत असेल तर न्यायालयीन परीक्षणाला समोर जावं लागू शकतं. संविधानात आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. इथे आणखी एक गैरसमज दूर करूया. घटना दुरुस्ती म्हणजे संविधान संपवणं नाही. भारतीय संविधानात वेळोवेळी अनेक घटना दुरुस्त झाल्या आहेत, कारण बदलत्या परिस्थितीनुसार घटनात्मक व्यवस्था विकसित करणं आवश्यक आहे. म्हणून संविधान हे एकाच काळात अडकून राहिलेलं दस्तऐवज नाही, पण त्याचा पाया सुरक्षित ठेवून त्यात बदल करण्याची कल्पना आहे. सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ काय? आपण अनेकदा म्हणतो संविधान म्हणजे सरकारची गोष्ट, पण खरं तर संविधानाचा संबंध थेट आपल्या जीवनाशी आहे. आपले अधिकार, आपली समानता, मतदानाची व्यवस्था, न्याय मिळवण्याची प्रक्रिया, केंद्र आणि राज्यांचे अधिकार,
शासनाच्या संस्थांची मर्यादा हे सगळं संविधानाशी जोडलेलं आहे. म्हणून संविधान बदलण्याची प्रक्रिया कठीण असणं म्हणजे लोकशाही विरोधी अडथळा नाही, उलट घटनात्मक स्थैर्य आणि नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेली सुरक्षा व्यवस्था आहे. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी म्हणालं सरकारकडे बहुमत आहे म्हणजे ते संविधानात काहीही बदलू शकतं, तर लगेच एक प्रश्न विचारा, पण संविधानाच्या मूलभूत रचनेचं काय? कारण लोकशाही केवळ बहुमतावर चालत नाही, ती नियम, संस्था, अधिकार आणि संविधानाच्या मर्यादांवर चालते. आणि म्हणूनच सरकार येतात आणि जातात, पक्ष बदलतात, बहुमत बदलतं, पण संविधानाचा मूलभूत पाया टिकून राहणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. बहुमताच्या जोरावर सत्ता जिंकता येते, बहुमताच्या जोरावर सत्ता जिंकता येते, पण संविधानाच्या मर्यादेतच लोकशाही टिकवता येते. मी राजेंद्र शेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता सखोल विश्लेषण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित विषयांसाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. जय संविधान.